नमस्कार. आज आपण एका अशा प्रतीकावर बोलणार आहोत ज्याचं नाव ऐकताच अनेकांच्या मनात भीती आणि आदर अशा दोन्ही भावना एकत्र येतात. भगवान शिवाचा तिसरा डोळा. आपल्याकडे पूर्ण साहित्य आहे जे या गूढ संकल्पनेच्या आत दडलेले अनेक पदर उलगडतात. खरं तर आपला उद्देश फक्त पौराणिक कथा ऐकण्याचा नाहीये, बरोबर. तर या प्रतीकाच्या मागे जे ज्ञान आहे आणि त्याचा आपल्या आयुष्याशी काय संबंध आहे हे समजून घ्यायचं आहे. चला तर मग याचा अर्थ उलगडून पाहूया. सुरुवात त्याच प्रसिद्ध कथेपासून करूया, कामदेवाला भस्म करण्याची कथा. जेव्हा कामदेवाने शिवाच्या ध्यानात व्यत्यय आणला तेव्हा त्यांनी तिसरा डोळा उघडला आणि त्याला जाळून टाकलं. ही कथा आपण ऐकली आहे, पण याचा खरा अर्थ काय? आणि इथेच या प्रतीकाचा खरा प्रवास सुरू होतो. म्हणजे वरवर पाहता ही एक विनाशाची कथा वाटते. पण अध्यात्माच्या दृष्टीने पाहिलं तर हा विनाश बाहेरच्या जगाचा नाहीये, तो आपल्या आतल्या जगाचा आहे. अच्छा. कामदेव म्हणजे फक्त प्रेमाचे देव नाहीत, तर ते वासनेचे, इच्छेचे प्रतीक आहेत. शिवांनी कामदेवाला नाही तर ध्यानाच्या आड येणाऱ्या त्या वासनेला जाळलं. ओके. तिसरा डोळा उघडणं म्हणजे आपल्या आतल्या अशुद्धतेला, आपल्या वासना, आपला अहंकार या सगळ्या भ्रमांना जाळून टाकण्याची प्रक्रिया. हे एक आंतरिक शुद्धीकरण आहे. वा. म्हणजे ही जी विनाशाची शक्ती आहे ती नकारात्मक नाहीये, अजिबात नाही. तर ती एका सकारात्मक बदलासाठी आहे, आत्मशुद्धीसाठी. आणि आणि गंमत म्हणजे याला ज्ञानाचा डोळासुद्धा म्हणतात, बरोबर? हो, ज्ञानचक्षु. आपले दोन डोळे तर हे बाहेरचं जग पाहतात. मग हा तिसरा डोळा तो नेमकं काय पाहतो? खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. आपले दोन डोळे फक्त पाहतात, पण तिसरा डोळा जाणतो. पाहतो आणि जाणतो यातला फरक. दोन डोळे वस्तू पाहतात, व्यक्तीचं बाह्यरूप पाहतात, पण तिसरा डोळा त्या वस्तूच्या पलीकडचं सत्य, त्या व्यक्तीच्या आत दडलेला हेतू जाणतो. तो सत्य आणि असत्य, खरं आणि खोटं यातला फरक ओळखतो. म्हणूनच शिवाला त्रिनेत्रधारी म्हणतात. ही केवळ पाहण्याची नाही, तर पारखण्याची दृष्टी आहे. एक मिनिट. तुम्ही जेव्हा अंतर्मनाची दृष्टी आणि सत्य जाणण्याची क्षमता म्हणता तेव्हा मला थेट योगशास्त्रातल्या हो, सांगा. आज्ञाचक्राची आठवण होते, जे बरोबर दोन्ही भुवयांच्या मध्ये असतं. या दोन्हींचं काही थेट संबंध आहे का? अगदी बरोबर धागा पकडलात. योगशास्त्रानुसार आज्ञाचक्र हे आपल्या अंतर्ज्ञानाचं, आपल्या उच्च चेतनेचं केंद्र आहे. ध्यान आणि साधनेतून जेव्हा हे चक्र जागृत होतं, तेव्हा व्यक्तीला एक विलक्षण स्पष्टता मिळते. विचारांमधला गोंधळ नाहीसा होतो. हो, त्यामुळे शिवाचा तिसरा डोळा हे त्या पूर्ण जागरूकतेचं, त्या सजगतेचं प्रतीक आहे. ते झोपलेलं मन नाही, तर पूर्णपणे जागी असलेलं, प्रत्येक क्षणात उपस्थित असलेलं मन आहे. आणि मला वाटतं यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की हा डोळा नेहमी उघडा नसतो. बरोबर. तो योग्य वेळी योग्य कारणासाठीच उघडला जातो. याचा अर्थ थेट नियंत्रणाशी जोडलेला आहे. हो, यात एक खूप मोठा संदेश दडलेला आहे. खरी शक्ती आरडाओरडा करण्यात किंवा सतत तिचं प्रदर्शन करण्यात नसते, ती संयमात असते. खरंय. जो प्रत्येक छोट्या गोष्टीवर प्रतिक्रिया देतो तो शक्तिशाली नाही. ज्याच्याकडे अपाट शक्ती असूनही तो शांत राहतो आणि फक्त योग्य वेळीच तिचा वापर करतो, तो खरा शक्तिशाली. तिसरा डोळा हे त्याचं शांत, स्थिर आणि नियंत्रित सामर्थ्याचं प्रतीक आहे. आणि या सगळ्याचा शेवट कुठे होतो? अहंकाराच्या नाशात. अगदी. जेव्हा आपण स्वतःला खूप मोठे समजू लागतो तेव्हा हा तिसरा डोळा आठवण करून देतो की खरी शक्ती नम्रतेमध्ये आहे. बरोबर. तो त्या मीपणाला जाळून टाकतो. तो आपल्याला आठवण करून देतो की आपण या विशाल ब्रह्मांडाचा एक छोटासा अंश आहोत. तर आत्तापर्यंत आपण पाहिलं की तिसरा डोळा म्हणजे विनाश, ज्ञान, जागरूकता, नियंत्रण आणि अहंकाराचा अंत. पण याचा आणखी काही सखोल अर्थ आहे का? नक्कीच. आपण एका खूप खोल मुद्द्याकडे येतोय आता. शिवाला महाकाळ असेही म्हणतात, नाही का? हो, जो काळावर नियंत्रण ठेवतो. बरोबर. तिसरा डोळा म्हणजे भूत, वर्तमान आणि भविष्याच्या पलीकडे पाहण्याची दृष्टी. आपण सामान्य माणसं फक्त आजचा विचार करतो. किंवा फार तर उद्याचा. हो, पण ही दृष्टी आपल्या कर्मांच्या भविष्यातील परिणामांचा वेध घेते. म्हणजे मी आज जे करतोय हं. त्याचा उद्या काय परिणाम होईल हा प्रश्न विचारण्याची दृष्टी हे खूपच प्रभावी आहे. हे तर भ्रमाचा भंग करण्यासारखं आहे. अगदी. पैसा, पद, प्रतिष्ठा यांसारख्या गोष्टी ज्यांना आपण खूप महत्त्व देतो, त्या सर्व तात्पुरत्या आहेत हे वास्तव तिसरा डोळा दाखवतो. तो आपल्याला भ्रमातून बाहेर काढून सत्याकडे घेऊन जातो.
आणि निर्णय क्षमतेबद्दल काय? कधीकधी कोणताही पुरावा नसताना आपलं मन आपल्याला सांगतं की हे बरोबर नाही. ही तीच दृष्टी आहे का? हो, तेच आहे अंतर्ज्ञान. त्यालाच आपण इंट्युशन म्हणतो. शिवाचं त्रिनेत्र म्हणजे बुद्धी, अनुभव आणि अंतर्ज्ञान यांचा संगम आहे. तिन्ही एकत्र. हो. आपले 2 डोळे अनुभव देतात. आपला मेंदू त्यावरून तर्क लावतो. पण अनेकदा अशी परिस्थिती येते जिथे तर्क आणि अनुभव दोन्ही अपुरे पडतात. तेव्हा तिसरा डोळा म्हणजे आपलं अंतर्ज्ञान आपल्याला योग्य मार्ग दाखवतं. या शक्तीमध्ये संतुलनाचे महत्त्वही सांगितले आहे. असं म्हणतात की तिसरा डोळा सतत उघडा असता तर जग नष्ट झालं असतं. यातील गर्भितार्थ महत्वाचा आहे. या कथेच्या मागचा खरा अर्थ समजून घेतला पाहिजे. शक्ती आहे म्हणून ती सतत वापरायची नसते. संतुलन हाच सामर्थ्याचा खरा आधार आहे. अच्छा. ही शक्ती म्हणजे ध्यानाची परमोच्च अवस्था आहे, जिथे विचारांचा गोंधळ नसतो, फक्त स्पष्टता असते. त्या अवस्थेतून निर्माण होणारी ऊर्जा प्रचंड असते. म्हणूनच तिचा वापर विवेकाने व्हायला हवा. बरोबर. तिचा चुकीचा वापर सृष्टीचा समतोल बिघडू शकतो. मग एक प्रश्न असा आहे की सामान्यतः लोक याला फक्त रागाशी का जोडतात? हा एक खूप मोठा गैरसमज आहे. शिवाचा तिसरा डोळा उघडेल असं म्हटलं की एक प्रकारची धमकी दिल्यासारखं वाटतं. हो, पण इथे एक सूक्ष्म फरक समजून घेणं आवश्यक आहे. तिसऱ्या डोळ्याचं उघडणं हा वैयक्तिक रागाचा, अहंकारापोटी आलेल्या संतापाचा विस्फोट नाही. मग काय आहे? ती अन्यायाविरुद्धची जागृती आहे. जेव्हा मर्यादा ओलांडल्या जातात, जेव्हा सत्यावर आघात होतो, तेव्हा त्या वैश्विक न्यायाच्या रक्षणासाठी ही ऊर्जा प्रकट होते. तो शिवाचा वैयक्तिक राग नाही, ती वैश्विक चेतनेची जागृती आहे. तो राग नाही, तो निश्चय आहे. तर या सगळ्याचा अर्थ असा आहे की शिवाचा तिसरा डोळा म्हणजे आंतरिक जागृती, चुकीच्या गोष्टींचा नाश, योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता आणि जीवनाचे सखोल आकलन. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा डोळा उघडण्याची गरज शिवाला नाही, ती आपल्याला आहे. ही कथा आपल्यासाठी एक प्रतीक आहे. म्हणजे आपणही आपला तिसरा डोळा उघडू शकतो. हो, ही चर्चा ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. आपण रोज थोडं थोडं करून आपलं तिसरं डोळं उघडू शकतो. त्यासाठी हिमालयात जाऊन तपस्या करण्याची गरज नाही. त्यासाठी फक्त एका गोष्टीची गरज आहे, स्वतःकडे प्रामाणिकपणे पाहण्याची. स्वतःकडे पाहण्याचं धाडस. अगदी. आपले 2 डोळे जगाकडे पाहतात, पण ते स्वतःमधले दोष, स्वतःचा अहंकार पाहण्याचे टाळतात. ज्या क्षणी आपण त्या सगळ्याकडे डोळेझाक न करता त्यांना स्वीकारून त्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू करतो, त्या क्षणी आपला तिसरा डोळा उघडण्याची प्रक्रिया सुरू होते. स्वतःच्या आत दडलेल्या असत्याला जाळण्याची शक्ती मिळवणं हाच खरा तिसरा डोळा उघडण्याचा मार्ग आहे.